आजच्या व्हिडिओचा विषय आहे अशी 7 बेसिक योगाची आसनं जी प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला करता येतील आणि ती करायला सोपी पण आहेत आणि ज्यामुळे आपलं आरोग्य हे चांगलं राखण्यासाठी आपल्याला निरोगी राहण्यासाठी ही आसनं मदत करतील। मी डॉक्टर सई योग साधना मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर जेव्हाही तुम्हाला योगासनं करायची आहेत त्यावेळी एक योगाची मॅट असणं हे आवश्यक आहे। एक पाण्याची छोटी बॉटल तुम्ही सोबत घेऊ शकता आणि योगाची पूर्वतयारी म्हणून पोट आपलं रिकामं असणं आवश्यक आहे। आपले प्रातर्विधी झाल्यानंतर थोडंसं अर्धा कप चहा, कॉफी, दूध जर कोणाला घ्यायचं असेल किंवा एखादं फळ खायचं असेल किंवा थोडेसे असे एक मुठीत बसतील एवढेच ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही खाऊ शकता। ही सगळी तयारी केल्यानंतर योगासनांची सुरुवात करत असताना आपण आज अगदी सोपी बेसिक अशी 7 योगासनांची सुरुवात करत आहोत। तर पहिलं आसन करायचं आहे आपल्याला सुखासन। तर नावातच याचा अर्थ आहे सुखासन। याचा अर्थ तुम्ही साधी अशी मांडी घालून बसू शकता। आपला मानेचा भाग, पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे। हाताची ज्ञान मुद्रा आणि या स्थितीमध्ये सुखासनाच्या स्थितीमध्ये दीर्घ श्वसन करायचं आहे। सुखासनामुळे आपला पाठीचा कणा हा सरळ राहण्यासाठी, अलाइनमेंट त्याची चांगली राखण्यासाठी मदत होते आणि सुखासनामुळे तुम्हाला ब्रीदिंग एक्सरसाइज किंवा श्वासावर लक्ष कसं द्यायचं आहे, श्वास आत घेताना, श्वास बाहेर सोडताना आपलं लक्ष श्वासावर कसं केंद्रित करायचं आहे याचा सराव होतो। आणि कुठलीही योगासनं करत असताना हा सुखासन हे एक अगदी बेसिक पोस्चर आहे। तर त्याच्यामुळे पहिलं आसन करायचं आहे तुम्हाला सुखासन। यामध्ये 1 मिनिटाचा अभ्यास करायचा आहे। दीर्घ श्वसनाद्वारे तुम्ही सुखासनात 1 मिनिटासाठी थांबायचं आहे। सुखासन झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला दुसरा आसनाचा प्रकार जो पाहायचा आहे त्याचं नाव आहे परिवर्तित सुखासन। तर आपण सुखासनात बसल्याच्या नंतर आपला पाठीचा कणा सरळ आहे। आता यामध्ये आपल्याला श्वास घेत उजव्या गुडघ्याला डाव्या हाताने प्रेस करायचे आणि उजवा हात मागे, पाठीचा कणा सरळ आहे आणि मागच्या बाजूला आपल्याला वळायचं आहे। परिवर्तित सुखासनामुळे पाठीचा कणा हा ट्विस्ट होतो, तसेच पोटाचा भाग सुद्धा ट्विस्ट होतो। डायजेशन इम्प्रूव्ह व्हायला मदत होते। यामध्ये तुम्हाला अर्धा मिनिट थांबायचा प्रयत्न करायचा आहे। श्वास सोडत समोर। हीच क्रिया दुसऱ्या बाजूनी उजव्या हाताने डावा गुडघा बाहेरून आपल्याला थोडासा प्रेस करायचा आहे। श्वास घेत मागे टर्न व्हायचं आहे। मागे जरी आपण वळत आहोत तरी पाठीचा कणा असा मध्ये दाबायचा नाहीये। पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे आणि मागे टर्न व्हायचं आहे। अर्ध्या मिनिटासाठी मागे गेल्यानंतर सामान्य श्वसन चालू ठेवायचं आहे। श्वास सोडत पुन्हा पूर्वस्थितीमध्ये। तर नंबर 2चं आसन पाहिलं आपण परिवर्तित सुखासन। नंबर 3च्या आसनाकडे वळूया। या आसनाचं नाव आहे बद्ध कोणासन किंवा याला बटरफ्लाय पोज असं म्हटलं जातं। दोन्ही पाय समोर, आपल्या अगदी मधोमध दोन्ही पायांचे तळवे जोडून घ्यायचे आहेत। आपल्या हातांना लॉक करायचं आहे आणि दोन्ही पायांच्या खाली आपल्याला हातांनी सपोर्ट द्यायचा आहे। पाठीचा कणा सरळ आहे। मान आणि पाठ एका लाईनमध्ये असावी आणि आपल्या पायांना वरती आणि खाली अशी हालचाल करायची आहे।
तर या आसनाद्वारे आपण आपल्या पायांच्या स्नायूंना मजबूत बनवतो आणि पेल्विक एरिया तिथल्या सगळ्या मसल्स, आपली प्रजोत्पादन संस्था, उत्सर्जन संस्था, या संस्थेमध्ये असणारे अवयव आणि त्याचे जे स्नायू आहेत, तर या सगळ्या स्नायूंना या आसनाद्वारे बळकटी मिळते आणि अगदी बेसिक असं हे आसन आहे. कुठल्याही वयोगटातील व्यक्ती हे आसन करू शकते. या आसनामुळे आपल्या डायजेशन सिस्टीमला सुद्धा चालना मिळते आणि इंडायजेशन किंवा कॉन्स्टिपेशनचे विकार कमी होतात. प्रजोत्पादन संस्थेशी संबंधित PCOD सारखे विकार, कोणाला स्टर्लिटी वंध्यत्व असेल, कष्टार्तव असेल, ते विकार सुद्धा कमी होतात आणि पेल्विक एरियाच्या सगळ्या मसल्स मजबूत झाल्याने मूळव्याध, फिशर, पाईल्स हे सगळे विकार कमी होण्यासाठी हे आसन मदत करतो. याच्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 मिनिट सुद्धा तुम्ही हे आसन करू शकता. यानंतर आपण बघणार आहोत नंबर 4चं आसन. तर याला म्हणतात मार्जारी आसन. तर त्यासाठी आधी दोन्ही पाय आपण सरळ घेतल्याच्या नंतर आधी आपण वज्रासनामध्ये येणार आहोत. वज्रासनात आल्याच्या नंतर आपल्या दोन्ही पायामध्ये अगदी थोडंसं अंतर घ्यायचं आहे. दोन्ही गुडघ्यांच्या अगदी समोर दोन्ही तळहात. आपल्या पाठीचा भाग हा जमिनीशी समांतर असावा. यामध्ये श्वास घेत पाठीचा कणा आतमध्ये, मानेचा भाग वरती, श्वास सोडत पाठीचा कणा जेवढा शक्य असेल तेवढा वरती उचलायचा आहे आणि मानेला आतमध्ये दाबायचं आहे. या आसनामुळे श्वासासोबत शरीराची हालचाल कशी करायची याचा अभ्यास होतो. पाठीचा कणा आतमध्ये आणि वरती असा दोन्ही बाजूंनी ट्विस्ट झाल्याने त्याची फ्लेक्झिबिलिटी वाढते आणि थायरॉइड कमी होण्यासाठी सुद्धा यांनी मदत होते. श्वास घेत पाठीचा कणा आतमध्ये, मानेचा भाग वरती. तुमच्या मानेच्या संधीमध्ये जर तुमची फ्लेक्झिबिलिटी चांगली असेल तर तुम्ही अजून वरपर्यंत बघू शकता. श्वास सोडत पाठीचा कणा वरती उचलून घ्यायचा आहे. मानेला जास्तीत जास्त आतमध्ये वळवायचं आहे. या आसनाद्वारे आपण आपल्या लंग्सची कपॅसिटी पण वाढवतो आणि जसं मी आधी सांगितलं थायरॉइड सुद्धा नियंत्रणात येण्यासाठी या आसनाची मदत होते. तर अतिशय बेसिक असं हे मार्जारी आसन. याचे 5 राऊंड श्वास घेत आणि श्वास सोडत दोन्ही क्रिया कमीत कमी 5 वेळेस तुम्हाला करायच्या आहेत. आता या नंतरचं आसन बघण्यासाठी आपण समस्थितीमध्ये म्हणजे उभं राहूनची पुढची आसनं काय आहेत ते बघणार आहोत. ताडासन करण्यासाठी आपण समस्थितीत आलो आहोत. पायामध्ये थोडंसं अंतर, आपले दोन्ही हात आपल्या शरीराच्या बाजूला, पाठीचा कणा सरळ. ताडासन हे अगदी पायाभूत आसन म्हणजे बेसिक आसन आहे. तर उभं राहूनच्या स्थितीमधल्या आसनामुळे आपला मेंदू डेव्हलप होतो, कारण आपल्याला हे आसन करताना जे बॅलन्सिंग करायचं असतं तर त्यामुळे लहान मेंदू, मोठा मेंदू हे दोन्ही डेव्हलप व्हायला मदत होते. ताडासनामुळे आपला पाठीचा कणा वरच्या बाजूला आपण लिफ्ट करत असतो, त्यामुळे त्याची वरच्या बाजूला फ्लेक्झिबिलिटी वाढते, लंग्स ओपन होतात, आपलं हृदय ओपन होतं, त्याच्यामुळे तिथे रक्तपुरवठा वाढतो. आणि ताडासन जास्ती वेळ जेव्हा आपण करू तेव्हा पोटाचे सगळे स्नायू हे ताणले जातात, त्यामुळे पोटावरची फॅट कमी होण्यासाठी आणि पोटाला आकारबद्ध बनवण्यासाठी ताडासन मदत करतं. तर ताडासन करण्यासाठी आपण या स्थितीमध्ये आलेलो आहोत. श्वास घेत दोन्ही हात
आधी वरती घ्यायचे. दंडाचा भाग हा कानांना स्पर्श करणारा या स्थितीमध्ये ठेवायचा आहे, तळहात आतमध्ये. आता ताडासन करण्यासाठी आपल्याला श्वास घेत घेत सावकाश पायांच्या बोटावर यायचं आहे आणि ताडासन टिकून राहण्यासाठी आपली दृष्टी ही न हलणाऱ्या अशा एखाद्या बिंदूवर केंद्रित करायची आहे. त्यामुळे ताडासन त्याला स्थिरता प्राप्त होते. सावकाश श्वास सोडत खाली. हे तुम्ही अर्ध्या मिनिटाचे 2 राऊंड करू शकता. आता याच्यानंतर आपल्याला जे आसन पाहायचं आहे त्याचं नाव आहे त्रिकोणासन. तर त्रिकोणासन करत असताना आपला साईडची फॅट डिझॉल्व होण्यासाठी याची मदत होते. त्याच्यासोबत आपल्या पायांना मजबूती देण्यासाठी, तसेच बॅक पेन किंवा सगळे जे खालचे मणके आहेत त्यातील जर गॅप असेल तर तो भरून काढण्यासाठी, स्लिप डिस्क असेल तर तो विकार कमी करण्यासाठी, सियाटिका सारखे विकार ज्यात आपला मागचा भाग किंवा एक मागची नर्व दुखत असते, ते सगळे कमी करण्यासाठी त्रिकोणासनचा उपयोग होतो. आणि जे नेहमीसाठी त्रिकोणासन करत असतील तर त्यांना आयुष्यभर बॅक पेन किंवा पाठदुखीचा त्रास होणार नाही, असं या त्रिकोणासनाची महती सांगताना सांगण्यात येतं. त्रिकोणासन करण्यासाठी या स्थितीमध्ये यायचं आहे. आपल्याला असा आपला आसनाचा भाग असणार आहे, त्यामुळे मॅटवर अशा पद्धतीने उभं राहायचं आहे. त्याच्यानंतर आपला डावा पाय बाजूला आणि पायाची बोटं बाहेरच्या बाजूनी वळवून घ्यायची आहेत. त्याच्यानंतर श्वास घेत आपल्या खांद्याच्या रेषेमध्ये आपले दोन्ही हात आहेत. आता श्वास सोडत जो पाय आपण बाहेर टर्न केला आहे म्हणजे डाव्या साईडला, सावकाश खाली यायचं आहे आणि वरच्या हाताकडे दृष्टी स्थिर करायची आहे. हे करत असताना समोर किंवा मागे आपण वळत नाहीयेत, याकडे लक्ष द्यायचं आहे आणि कंबरेच्याच रेषेमधून आपल्याला एका बाजूला वाकायचं आहे. जेवढ्या वेळ शक्य असेल तेवढ्या वेळ होल्ड करून पुन्हा श्वास घेत आपल्या खांद्याच्या रेषेमध्ये दोन्ही हात आणायचेत, पायाला पूर्ववत करून घ्यायचं आहे आणि दोन्ही पाय जवळ आणि हात खाली. तर हेच आसन दुसऱ्या बाजूनी कसं करायचं आहे. पुन्हा मॅटच्या एका साईडला यायचं आहे. आता उजवा पाय आपण बाजूला घेतला आहे, तो बाहेरच्या बाजूनी बोट येतील अशा पद्धतीने टर्न करून घ्यायचा आहे. श्वास घेत दोन्ही हात वरती आपल्याला खांद्याच्या रेषेमध्ये हात आहेत याकडे लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर श्वास सोडत पुढे किंवा मागे असं न झुकता आपल्या कंबरेच्या लाईनमधूनच आपल्याला साईडला वळायचं आहे. आपले हात या स्थितीमध्ये श्वास सोडत वरच्या हाताकडे दृष्टी स्थिर करायची आहे. श्वास घेत हात वरती, पायाला आधी वळवून घ्यायचं आहे आणि श्वास सोडत हात खाली, पाय आपले जवळ. तर हे बघितलं आपण त्रिकोणासन. तर आपण पुढचं आसन बघणार आहोत ते सुद्धा आपण समस्थितीमध्येच बघूया. त्या आसनाचं नाव आहे वृक्षासन. तर वृक्षासन करत असताना याचा उपयोग काय होतो किंवा फायदे काय होतात ते आधी समजून घेऊया. वृक्षासनामुळे आपलं बॅलन्सिंग जे आहे ती पॉवर वाढते, त्याच्यामुळे मेंदू डेव्हलप होण्यासाठी याची मदत होते. तसेच आपला पूर्ण शरीराचा भाग हा वरच्या दिशेने आपण ओढून घेतो किंवा वरच्या बाजूने खेचला जातो. त्यामुळे आपला फुफ्फुसांचा भाग विकसित होण्यासाठी, हृदयाला मजबूती देण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो. आणि वृक्षासनाद्वारे पायांना
मजबूती येते. तसेच जेव्हाही वय वाढत जाईल तसं सुद्धा पायामधली शक्ती ही कायम राहण्यासाठी वृक्षासन मदत करतं. पण वृक्षासन करत असताना आपल्याला अगदी प्रथमच वृक्षासनाची स्थिती घ्यायचा प्रयत्न करायचा नाही आहे. आधी आपला एक पाय दुसऱ्या पायावर थोडासाच वरती घ्या आणि थोडासा वरती घेऊन हात खालीच आहेत. थोडंसं बॅलन्स झाल्याच्या नंतर आपल्याला पायाची स्थिती हे गुडघ्याच्या वरती आणून पाय फिक्स करायचा आहे. केव्हाही पाय हा गुडघ्यावर टेकवायचा नाही आहे, एकतर गुडघ्याच्या खाली किंवा गुडघ्याच्या वरती. तर अशा पद्धतीने पाय ठेवल्याच्या नंतर श्वास घेत हातांना वरती स्ट्रेच करायचं आहे. हे आसन टिकून राहण्यासाठी दृष्टी स्थिर ठेवायची आहे. श्वास सोडत हात खाली आणि पाय खाली. तर हेच आसन तुम्ही दुसऱ्या बाजूने सुद्धा करायचं आहे अशाच पद्धतीने. अशी ही 7 आसनं आपण पाहिली, ज्या आसनामुळे तुम्हाला स्वतःचं आरोग्य जपता येईल. तर ही आसनं केल्याच्या नंतर त्याचे पूर्ण फायदे आपल्या प्रत्येक पेशीला मिळण्यासाठी 2 ते 3 मिनिटासाठी शवासन करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला मॅटवर यायचं आहे. थोडंसं पायामध्ये अंतर, आपले हात शरीराच्या बाजूला, डोळे बंद आणि सावकाश श्वास आतमध्ये, सावकाश श्वास बाहेर. तर ही बेसिक योगासन आपण पाहिली. तर ही करत असताना तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, त्याची उत्तरं दिली जातील. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर त्याला जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.